आणि दरवर्षी पालखी पायी येते, पण यावर्षी काहीतरी वेगळं होतं कारण रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट होती. या राजकारण्यांनी पूर्ण वाट लावून ठेवली रस्त्यांची, म्हणून आमची आज पालखी पायी येऊ शकली नाही. पण तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? हाय होप तुम्ही खूप चांगले असाल आणि चांगलेच राहा. जीपीडी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणार पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर गाईज, आपला भरपूर दिवसानंतर व्लॉग येतोय आणि व्लॉग असा आहे की आमच्या हिवाली गावाच्या गावदेवाच्या पालखीला आता 11 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता आम्ही मंदिरात चाललो आहे. तर संपूर्ण तुम्हाला सांगणारच आहे काय 10 वर्ष कसे सरून गेले काही कळलंच नाही. हा आहे 11 वर्ष आणि 11 वर्षाचा पालखी सोहळा मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला बघत राहा. आता जाऊया आपण गावदेव मंदिरात. गावदेव मंदिर सजावट करायचं आहे. बघत राहा, कंटिन्यू राहा आणि चॅनलमध्ये नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आता आपण पोहोचलो मंदिरात आणि ज्या क्षणाची आतुरता आहे तो क्षण फक्त आता 5 ते 6 तासात पुढे राहिला आहे. नंतर तो पालखी सोहळा आमचा चालू होणार आहे. मंदिरात इथे सजावट चालू आहे, सर्व पब्लिक आहे आमच्या इथे आणि आता मंदिरात सराव चालू आहे. तोपर्यंत पालखी सुद्धा सजवून घ्यायची आहे. बघत राहा कंटिन्यू व्लॉगमध्ये. उद्या धमाल असेल. 11 वर्ष आहे गावदेवाच्या पालखीचं. तर मित्रांनो, फायनली इथे गावदेव मंदिरात सजावट झालेली आहे. पालखी सजावट घरी नेलेली आहे पालखी आणि आता आम्ही इथे देवीला बाय बाय बोलतो, गुड नाईट बोलतो आणि गावदेव माते की जय बोलून आम्ही आता झोपायला जातो. सकाळी भेटूया मंदिरात, तोपर्यंत बघत राहा. मित्रांनो, शुभ सकाळ आणि फायनली मी आता मंदिरात पोचलो आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि मंदिरात आता देवीची पूजा करून नंतर अभिषेक सोहळा होणार आहे, भटजी येणार आहे. तर आता कधी येतील गुरुजी बघूया. तोपर्यंत आपण देवीची पूजा करून घेऊया सकाळी समय वगैरे लावून. आणि आजचा खूप मोठा सोहळा आहे. हिवाली गावाचा सर्वात मोठा आनंदाचा सोहळा जो आज पार पडणार, त्या क्षणाची आतुरतेने सर्व गाव वाट बघत असतो. आता क्षण तो आलेला आहे जवळ आणि आज आमच्या पालखीला होते 11 वर्ष पूर्ण. तर सांगतो तुम्हाला मी पुढे. तोपर्यंत करून घेऊया आपण पूजा देवीची. गावदेवी माते की जय. प्रसन्न वदनं ध्याये मंगलाय तनोहरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृह्यो स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां ततस्तेषां पराजया येषा बिन्दिवरश्यामो हृदयस्तु जनार्दना विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा जनार्दनः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीयपरार्धे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्या शालिवांशके 1947 विश्ववसु नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतु पौष मासे कृष्ण पक्षे अष्टमी तिथि तारक संजीवनी मित्रांनो, त्या गावदेवी वज्राई सेवा मंडळ आयोजित गावदेवी वज्राई पालखी सोहळा हा या वर्षी 11वा आहे. 10 वर्ष कसे सरले काही कळलंच नाही आणि 11 वर्ष कसं आयोजन तुम्ही नक्कीच बघणार आहोत आजच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग असा आहे की गावदेवी वज्राई पालखी ही वज्रेश्वरीपर्यंत पायी जात असते, पण काही कारणास्तव म्हणजे रस्त्यांची अवस्था खूप गंभीर आहे. आपल्या राजकारण्यांनी खूप वाईट परिस्थिती करून ठेवली रस्त्यांची. काळे घोटाळे केलेत म्हणून आपला रस्ते खूप खराब आहे. त्याच्यामध्ये आपल्या पालखी सोहळा गावातच मिरवणूक होणार आहे आणि वज्रेश्वरीपर्यंत टेम्पोमध्ये पालखी टाकून तिथे आपली प्रस्थान होणार आहे. तेव्हा आजच्या व्लॉगमध्ये बघत राहा. आमचं आहे गावदेवी मंदिर आणि गावदेवी मंदिर तुम्ही साधारण कालपासून बघितले असेल, तर बघत राहा. जरी मरी आईचा गाजतयो सोहला हिवाली गाव सारा निघा
इथे आमचा चालू झालेला आहे आणि खूप जल्लोष, खूप जोरदार पालखी सोहळा हिवाळी गावात 11 वर्षे खूप जोरदार साजरा होत आहे. बघू शकता. कुंडाल गावचे सुपुत्र सनीदादा आमच्या सोबत आहेत. ते दरवर्षीप्रमाणे आमच्या पालखीला नाश्त्याची व्यवस्था करत असतात. तर त्यांच्याच जोडूया आपण. तर हे सनीदादा काय बोलणार आहे? पालखीचं 11 वर्ष आहे आणि 11 वर्ष तुम्ही सतत आमच्या दरवर्षी पालखीला काही ना काही नाश्ता देत असता. तर काय बोलणार आहे पालखीबद्दल? पालखीचं जे नियोजन आहे एक नंबर नियोजन असतो. दरवर्षी मी पालखीला येतो ते आणि आल्यानंतर एक खूप आनंद वाटतो. आपल्या मित्रामध्ये येतोय आणि पालखीचं नियोजन एक सुंदर आहे. सुरेश भाऊ काय बोलणार तुम्ही? आज सरिदादा आपल्याकडे आलेले आहेत. अतिशय आनंद होतो की दरवर्षी 11 वर्ष झाला. 11 वर्ष आपल्याला प्रत्येक वेळी आपल्याला नाश्त्याची व्यवस्था होते. त्याबद्दल सरिदादा अभिनंदन. आमच्या गावाच्या वतीने शुभेच्छा देतात. गावदी माते की जय. ही नाश्त्याची व्यवस्था आहे सनी दादाने केली आणि खूप जोरदार पालखी सोहळा आता इथे चालू आहे. आता पालखी गावामध्ये पोहोचलेली आहे.
मित्र जितेश पाटील यांनी सुद्धा आमच्या पालखीला नाश्त्याची सेवा केलेली आहे. किरण भोईर सुद्धा आहे. किरण भोईर, जितेश पाटील. मित्रांनो, आमच्या पालखीला खूप मोठा सहकार्य केला आहे. एकविरा इव्हेंट याचा शो म्हणजे एकविरा इव्हेंटचे प्रोपायटर किरण पाटील आणि हर्ष पाटील ते माझ्यासोबत आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये त्यांनाही घेऊया, त्यांच्यासोबत आनंद साजरा करूया. तर हर्ष पाटील, काय बोलणार तू? तुमच्या हिवाली गावामध्ये प्रथमच इव्हेंट आहे. हा इव्हेंट एकविरा इव्हेंट नावाने तुम्ही घोषित केला आणि ही मशीन तुम्ही हातात नवीन घेतलेली आहे आणि तो तुम्ही आपल्या गावदेवाच्या पालखीला तुम्ही तो पहिला शो केला, त्याच्याबद्दल काय बोलणार? आईच्या नावाने उद्घाटन, आईच्या नावाने इव्हेंट चालू आहे म्हणून आईच्या पालखीला पहिला उद्घाटन केला आम्ही. तर तुमचे मोठे बंधू किरण पाटील हे तुमचे प्रोपायटर आहेत, मोठे बंधू, त्यांचं सहकार्य जास्त असतं, तर त्याच्याबद्दल काय बोलणार? भाऊचा खूप सपोर्ट आहे मला, पुढे जा सांगतो मी आई मागे. आणि सगळ्यात जास्त मी तुमच्या व्हिडिओमध्ये बघत असतो, याचा व्हिडिओ पण तुमच्या एडिट करत होतो, म्हणजे आपला बाबू यश पाटील. तर यश पाटील आहे, तर काय बोलणार आहेस? बस नाही, काहीतरी बोल आता. किरण पाटील, तू काय बोलणार? काय नाही, असाच सपोर्ट राहू द्या बस, बाकी काय नाही. तुमचा आशीर्वाद असेल तर सर्व मला गाव देऊ माहिती की. तर मित्रांनो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो. एकविरा इव्हेंट्स ऑर्डर करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. किरण पाटील, हर्ष पाटील. धन्यवाद.
मित्रांनो आता आपली पालखी पोहोचलेली आहे आमच्या पुलाजवळ आणि इथून पालखी आता टेम्पोमध्ये वज्रेश्वरी इथे जाणार आहे. तर बघत राहा तुम्ही आता वज्रेश्वरी कशी पालखी प्रस्थान होणार आहे आमची दरवर्षीप्रमाणे. आता आपण पोहोचलोय अंबाडी एकविरा मंदिराजवळ. समोर आहे एकविरा मंदिर आणि पालखी आमचे प्रस्थान झाले आता एकविरा मंदिरमध्ये दरवर्षीप्रमाणे. आता एकविरा मंदिरला पहिलाच लोकार्पण सोहळा झालेला आहे इथे. तुम्ही नक्की येऊ शकता. अंबाडी हा आहे अंबाडी नाका इकडे आणि अंबाडी नाक्या समोरच हा एकविरा मंदिर आहे. नक्की उभे दिसणारा कारला डोंगर जसा एकविरा मंदिर आहे. आता आमच्या इथे पालखी प्रस्थान झालेली आहे. चाफ्याच्या फुलानं अन मोत्यानं आईला सजवुनी माझे आईला सजवुनी आम्ही हिवाली गावाची मानाची पालखी येताव घेऊनी पालखी येताव जेवुनी आई तुझे पालखीला गुल्लाल उडलीला हिवाली गाव सारा निघाला वज्रेश्वरीला आई तुझे पालखीला गुल्लाल उडविला हिवाली गाव सारा निघाला वज्रेश्वरीला. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय वज्रेश्वरी मंदिर इथे आणि आमची पालखी सुद्धा पोहोचलेले. ते सर्व आता ओटेचं सामान आम्ही घेतोय देवीसाठी आणि कापूर वगैरे घेतोय आणि मग आम्ही वज्रेश्वरी मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. गावदेवी माते की आय माऊलीचा आये 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 वज्रेश्वरी माते की. जरी मरी आईचा गाजतयो सोहला हिवाली गाव सारा निघाला वज्रेश्वरीला जरी मरी आईचा गाजतयो सोहला हिवाली गाव सारा निघाला आये गावदेवी माते की जय, अंबे माते की जय. आहे आयलो आई माऊलीचा उदो उदो आई माऊलीचा गावदेवी माते की जय आहे आयलो आई माऊलीचा एकविरा माते की जय गावदेवी माते की जय. वज्रेश्वरी माते की जय. वज्रेश्वरी माते की जय. आये 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 अगं आये आये एकविरा माते की जय वज्रेश्वरी माते की जय गावदेवी माते की वज्रेश्वरी माते की वज्रेश्वरी माते की जय गावदेवी माते की जय गावदेवी माते की जय आहे आई माऊलीचा आई माऊलीचा एकविरा माते की जय वज्रेश्वरी माते की जय. मित्रांनो अशा प्रकारे आमची गावदेवी वज्राईची पालखी वज्रेश्वरी येथे प्रस्थान झाली आणि छान प्रकारे आमच्या पालखी सोहळा आज संपन्न झाला. कारण दरवर्षी पालखी पायी येते पण यावर्षी काहीतरी वेगळं होतं कारण रस्त्यांची परिस्थिती खूप वाईट होती. या राजकारण्यांनी पूर्ण वाट लावून ठेवली रस्त्यांची म्हणून आमची आज पालखी पायी येऊ शकली नाही. पण राजकारण्यांना मी एक विनंती करतो की त्यांनी रस्ते लवकरात लवकर बनवावे ही माझी एक त्यांनी एक विनंती आहे. रस्ते बनव पुढच्या वर्षी पालखी आमची पायी आलीच पाहिजे कारण आम्हाला खूप उत्सुकता असते हिवाली गावाला. हिवाली गावामध्ये सर्वात मोठा हा सण आहे. माझ्यासोबत सुरत पाटील आहे. सुरत पाटील तू काय बोलणार आपल्या पालखीबद्दल? पालखीबद्दल बोलायचं झालं तर दिवाळी गावाचा एक मोठा उत्सव असतो. तो यावर्षी काही कारणास्तव पायी नाही आली परंतु पुढच्या वर्षी नक्कीच येईल पायी. आणि मित्रांनो 10 वर्ष कसे सरून गेले कळलंच नाही. आज 11 वर्ष पालखीचा पूर्ण झाला. मी वज्रेश्वरी चरणी आज घरी निघता प्रार्थना करतो की वज्रेश्वरी माते चरणी एक प्रार्थना करतो की आमच्या पालखीला 100 वर्ष पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या व्लॉगला आपण घरी जाऊन एंड करणार आहोत. तर बोला वज्रेश्वरी माते की गावदेवी माते की. तर मित्रांनो छान प्रकारे पालखी सोहळा पार पडला. आता घरी आलो आम्ही. आता जातोय गावदेवी मंदिरात भंडारा होता तिथे जातो आम्ही.
भंडारा पूर्ण झाल्यानंतर साईबाबा मंदिराजवळ आमच्या गावदेवाच्या पालखीचा जेवण भजनसुद्धा आहे. तर चला बघूया, पुढे जाऊया आता गावदेव मंदिर दर्शन करायला. पुन्हा एकदा भंडारा झाला आहे, प्रसाद घेऊ. त्याच्यानंतर जाऊया आपण साईबाबा मंदिरजवळ भजन आहे, वडूनवकरचं भजन आहे खूप छान प्रकारे. तिथे कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला जेवण होणार आहे. चला जाऊया आपण गावदेव मंदिरात. मित्रांनो आता मंदिराजवळ पोहोचलो आम्ही आणि आता इथं भजन चालू होणार आहे आणि इकडे जेवणाची तयारी चालू आहे. त्याच्यानंतर जेवण लगेच होणार आहे. आता इथे भजनाला सुरुवात होणार आहे. वडूनवकरचं भजन आहे, भजन मंडळी. चला आता ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये. पालखीचं इथे जेवण त्याला सुरुवात झालेली आहे आणि इथे फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे.